आषाढी एकादशी निमित्त आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सहपत्नीक घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, भजन, पालखी व आरतीत उत्स्फूर्त सहभाग। शिवरामेश्वर धामात विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण, नागरिकांना दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त नवापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई शिरीष कुमार नाईक यांच्यासह नवापूर शहरातील शिवराम पाटील नगर येथील शिवरामेश्वर धामातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर परिसरात विठ्ठल नामाच्या अखंड गजराने आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दर्शनानंतर आयोजित करण्यात आलेल्या नर्मदेश्वर महादेव मंदिरातील भजनी मंडळातील भगिनींच्या संगीतमय भजन कार्यक्रमात आमदार शिरीष कुमार नाईक व रजनीताई नाईक यांनी भाविकांसमवेत ताल धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगून त्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजनाचा आनंद लुटला। त्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी होत विठ्ठल नामाचा जयघोष केला। तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीची महाआरती करून राज्याच्या आणि नवापूर विधानसभा क्षेत्राच्या सुख समृद्धी व भरभराटीसाठी प्रार्थना केली। यावेळी बाबा काका जोशी, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, हरीश पाटील, माजी नगरसेवक दर्शन पाटील, संजय पाटील, दीपक पाटील, मनीष पाटील, मंगल पाटील, सुधीर निकम, दर्शन पाटील तसेच अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर नवापूर विधानसभा क्षेत्रातील तसेच समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो अशी प्रार्थना व्यक्त केली। त्यांनी नागरिकांना समाजात एकात्मता, सद्भावना आणि भक्तीची परंपरा जपण्याचे आवाहनही केले।